कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे कैरी कांद्याची चटणी. त्यासाठी मी इथं मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे आणि एक कैरी घेतली आहे. सध्या कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि कैरीचं सुद्धा सीझन चालू आहे. त्याच्यामुळं आपण त्याच भाज्या खाऊन कंटाळतो, म्हणून आज आपण कैरी कांद्याची चटणी कसं करायचं ते बघूया. मी ते कैरी खिसून घेणार आहे. कैरीच्या अगोदर साल काढून घ्यायची आहे. कैरीची साल काढून झाल्यानंतर त्याचे 2 भाग करून आपल्याला कैरी खिसून घ्यायची आहे. चांगली बारीक ह्याच्याने खिसून घ्यायची आहे. खिसत असताना त्याची कोय काढून टाकायची आहे. चांगली बारीक खिसून घ्यायची आहे. कैरी खिसून झाल्यानंतर लगेच आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कैरी जर आंबट असेल तर थोडं कमी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कैरी किती छान बारीक अशी खिसून झालेली आहे. आता आपण कांदा चिरून घ्यायचा आहे. कांद्याचा मागचा पुढचा भाग काढून कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. जास्त मोठा चिरायचा नाही. तेच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो. असं आंबट गोड काहीतरी वेगळं खावं वाटतं. म्हणून आता आपण आज बनवणार आहोत कांद्याची चटणी. ही कैरी कांद्याची चटणी करायला खूप सोपी आहे, कमी वेळेत होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते. एकच्या जागी 2 भाकरी जातात. मिक्सरमध्ये वाटल्यापेक्षा खलबत्त्यामध्ये वाटून बघा. ही चटणी इतकी छान लागते ना, खायलासुद्धा चविष्ट लागते. खलबत्त्यामध्ये वाटलेल्या चटणीची चव वेगळीच राहते. म्हणून तुम्हीसुद्धा खलबत्त्यामध्येच वाटून चटणी करा. अजून आपण कैरीच्या बऱ्याच रेसिपी बघणार आहोत. यावेळेस आपण कैरी कांद्याची चटणी कशी करायची ते पाहत आहोत. कांदा बारीक चिरून झालेला आहे. याच्यात आपण कुठले मसाले वगैरे वापरणार नाहीत. एकदम साध्या पद्धतीने खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता काय काय साहित्य घेतलं आहे ते. खलबत्ता घेऊन त्याच्यामध्ये एक थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत, 4-5 लसूण पाकळ्या, जिरे, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि 1 बेडगी मिरची घालायची आहे. हे सर्व चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि खालीवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने सतत खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक वाटायचं आहे. हे बारीक चांगलं वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खिसून घेतलेली कैरी घालायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. खिसून घेतलेली कैरी घालायची आहे, लगेच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. सतत खालीवरी करून घ्यायचं आहे. थोडंसं बारीक वाटल्यानंतर त्याच्यामध्ये अजून राहिलेला कांदा थोडासा घालायचा आहे. हाही कांदा घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग अगदी चुटकीभरच टाकायचं आहे. जास्तही घातल्यावर त्याचा वास खराब येतो. चटणी बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चटणीला छान कलर आलेला आहे. सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस चालू करून गॅसवर तडका पॅन ठेवायचा आहे. त्याच्यात 2-3 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला जिरे मोहरी घालायची आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. हा तडका गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला थोडं कोथिंबीर घालून लगेच चटणीमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. कैरी कांद्याची चटणी तुम्ही भाकरी, चपातीसोबत किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. त्या कैरीचं सीझन आहे. तुम्हीसुद्धा या प्रकारे कैरी कांद्याची चटणी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चटणी अगदी कमी वेळेतच तयार होते, पण खायला इतकी जबरदस्त लागते. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपी.